हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला बाप्पांसाठी कापसाचं वस्त्र बनवण्याचं एक सिंपल वे सांगणार आहे. असं सुंदर तुम्ही घरी बनवू शकता. सो लेट्स बिगिन. तर हे बनवण्यासाठी आपल्याला एक फेविकॉल लागेल, ते चिकटवण्यासाठी. अदरवाईज तुम्ही पाण्याने देखील ते चिकटवू शकता. हे मी डेकोरेटिव्ह पर्पजसाठी काही स्टोन्स घेतलेले आहेत आणि अशा आपल्याला 3 पेअर्स हवे आहेत. तर त्याचं ते फ्लॉवर शेपमध्ये त्याला आपण डिझाईन करण्यासाठी आपण पहिले बेसचं जे पेअर आपण जॉईन करणार आहे तिथे ग्लू लावून घेऊ. कारण जर आपण खूपच म्हणजे प्रत्येकाला लावलं तर ते खूप ग्लू होतो आणि कापूस हा तुटत जातो. सो फॉर दॅट रिझन आपण फक्त बेसला लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस सेक्शनमध्ये रिमेनिंग 2 पेअर्स क्रॉस सेक्शनमध्ये ॲडजस्ट करून आपल्याला असं एक फ्लॉवर शेप बनवायचं आहे. आणि तुम्ही त्याचं बाकी देखील ॲडजस्ट करू शकता की त्यांचे शेप वगैरे, जसं मी व्हिडिओमध्ये करते आहे. तर अशा पद्धतीने करायचं आणि त्याच्यानंतर आपण सेंटरला एक स्टोन दिलेला आहे. तुम्ही स्टोनऐवजी काही दुसऱ्या गोष्टी वापरू शकता. इज लाईक वर्किंग किंवा वर्क डिझाईनसाठी जे वापरले जातात त्यासाठी तुम्ही दुसरं काही वापरू शकता. तर आता हे कॉटनचं जे वस्त्र आहे ज्याला आपण म्हणतो, तर त्याला एक स्ट्रॉंगपणा येण्यासाठी मी पाठीमागे पुठ्ठ्याचे असे सिक्वेन्स कट करून घेतलेत आणि ते त्याला अटॅच करते. कारण फक्त जर कापूस म्हटलं तर ते थोडंफार जरी वारं किंवा काही धक्का बसला तरी ते लगेच कट होऊन जातं. सो मी त्याच्यासाठी हे घेतलं. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्ही फक्त डायरेक्ट कापूस एकमेकाला जॉईन करू शकता. त्यानंतर मी रिबन्स देखील घेतलेले आहेत आणि त्या रिबन्सवरती मला जसं सिक्वेन्समध्ये हवं आहे तसे मी फ्लॉवर्स खाली स्टिक करत आहे. असेच तुम्ही मोठ्या शेप देखील फ्लॉवर्स बनवू शकता. इज अप टू यू. सो दिस इज अ कॉटन गार्लँड इज रेडी.